हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा डी सी पॉवर सप्लाय पाहत आहोत. याच्यामध्ये आपण व्होल्टेज रेग्युलेटर हा टॉपिक चालू केलेला आहे आणि त्या व्होल्टेज रेग्युलेटरचा पहिला पार्ट आपण आज म्हणूयात किंवा पहिला रेग्युलेटर आपण म्हणूयात, तो आहे झिनर रेग्युलेटर. आज आपल्याला झिनर रेग्युलेटर समजून घ्यायचा आहे. तर झिनर रेग्युलेटर हा जो आहे, हा झिनर रेग्युलेटर आपण इनपुट आणि आउटपुट म्हणजे रेग्युलेटर जो आहे ते त्याच्यामध्ये आपण पॅरलली जोडतो. ठीक आहे, एक एक टॉपिक आपण लक्षात ठेवूयात. सगळ्यात अगोदर तो इनपुट आणि आउटपुट म्हणजे जे काय पॉवर सप्लाय आहे आपल्या, तो पॉवर सप्लायच्या इनपुट आणि आउटपुटच्या शंटमध्ये जोडला जातो. कसं जोडला जातो? शंट, किंवा त्याला आपण काय म्हणतो, पॅरलल जोडला जातो, पॅरलली कनेक्टेड. ठीक आहे, बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर हा जो काही आपला झिनर रेग्युलेटर आहे हा कसा वर्क करतो, तर हा कसा वर्क करतो तर स्वतः इटसेल्फ म्हणजे स्वतःमधून करंट मॅक्झिमम किंवा मिनिमम करतो आणि म्हणजेच स्वतःमधून झिनर डायोडमधून काय करतो, करंट जास्त किंवा कमी करतो आणि आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवण्याचं काम करतो. सगळ्यात अगोदर समजून घ्या रेग्युलेटर काय काम करतो. तर रेग्युलेटर काय काम करतो तर कॉन्स्टंट आउटपुट देण्याचं काम करतो. ठीक आहे, कॉन्स्टंट आउटपुट देण्याचं काम करतो. मग ते कोणतंही असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला 5 व्होल्ट कॉन्स्टंट पाहिजे, 50 व्होल्ट कॉन्स्टंट पाहिजे, तर ते कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज देण्याचं काम करतो. जरी आता इररिस्पेक्टिव्ह कसं तर लाईन रेग्युलेशन आणि लोड रेग्युलेशन काल आपण बघितलं, लाईन आणि लोड. ठीक आहे, तर लाईन म्हणजे काय तर इनपुटमध्ये फ्लक्च्युएशन, फॉर एक्झाम्पल 180 पासून तर 250पर्यंत फ्लक्च्युएशन होतं आहे इनपुट साईडला पॉवर सप्लायचं, तरी आउटपुट काय राहिलं पाहिजे, कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. किंवा अजून काही कारण असू शकतं फ्लक्च्युएशनचं किंवा आउटपुट कॉन्स्टंट न राहण्याचं. तर दुसरं आहे लोड रेग्युलेशन. तर लोड रेग्युलेशन म्हणजे काय तर आउटपुट चेंज होतं किंवा ज्यावेळेस लोड करंट, त्याला आपण IL म्हणूयात. ठीक आहे, IL कमी किंवा जास्त ज्यावेळेस होतो म्हणजे लोड करंट कमी किंवा जास्त होतो तरीसुद्धा आउटपुट कॉन्स्टंट राहत नाही, बरोबर. तर रेग्युलेटरने काय काम करायचं आहे तर IL म्हणजेच लोड करंट जो आहे तो कमी किंवा जास्त जरी झाला तरी आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट दिलं पाहिजे. आणि लाईन रेग्युलेशन म्हणजे काय तर जे काही इनपुट फ्लक्च्युएशन्स आहेत ते जरी चेंजेस झाले तरी आउटपुट त्याने कसं दिलं पाहिजे, कॉन्स्टंट दिलं पाहिजे. असा रेग्युलेटर आपल्याला हवा आहे. ठीक आहे, तर हे रेग्युलेटरचं काम कोण करील तर झिनर रेग्युलेटर करेल. म्हणजेच काय, एक झिनर डायोड आपण यूज करतो आहे आणि तो झिनर डायोड जो आहे, झिनर डायोड तो काय करायचा आपल्याला शंट किंवा पॅरलल जोडायचा आहे. कशामध्ये, इनपुट आणि आउटपुटमध्ये. डायग्राम ज्यावेळेस आपण बघणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर झिनर डायोड काय करायचं आहे तुम्हाला, पॅरलली जोडायचा आहे किंवा शंट जोडायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय सांगितली की हा जो काही झिनर डायोड जो आहे तो काय करतो स्वतःमध्ये, त्याला आपण IZ म्हणूया. ठीक आहे, IZ करंट म्हणजे काय तर झिनर करंट. झिनर करंट जो आहे तो काय करतो, कमी किंवा जास्त करतो म्हणजे मिनिमम मॅक्झिमम करतो आणि काय करतो, आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट देतो. हे त्याचं मेन कारण आहे. ठीक आहे, आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट देतो किंवा ज्यावेळेस स्वतःमधून तो काय करतो, मिनिमम आणि मॅक्झिमम करून देतो. बट प्रॅक्टिकली काय होतं आहे तर प्रॅक्टिकली या झिनर डायोडच्या सिरीजमध्ये किंवा आपण म्हणूया झिनर डायोडच्या अगोदर आपण एक सिरीज रेजिस्टन्स जोडलेला असतो, त्याला आपण RS असं म्हणतो. ठीक आहे, सिरीज रेजिस्टन्स. ठीक आहे, सिरीजचा S आणि रेजिस्टन्सचा R, सिरीज रेजिस्टन्स जोडलेला असतो. हा सिरीज रेजिस्टन्स काय करतो, प्रॅक्टिकली हा सिरीज रेजिस्टन्स स्वतःमध्ये काय करतो, व्होल्टेज ड्रॉप वाढवतो किंवा कमी करतो. ठीक आहे, काय करतो, व्होल्टेज ड्रॉप करतो किंवा कमी करतो, ड्रॉप करतो किंवा कमी करतो, जे काय असेल. म्हणजे व्होल्टेज काय करतो, थोडंसं ते स्वतः खाऊन घेतो. थोडक्यात सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर. ठीक आहे, हा सिरीज रेजिस्टन्स काय करतो, व्होल्टेज ड्रॉप करतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 5 व्होल्ट कॉन्स्टंट पाहिजे असेल आणि 7 व्होल्ट इनपुट असेल तर 2 व्होल्ट कोण खाणार तर हा सिरीज रेजिस्टन्स खाणार. म्हणजेच काय, तो स्वतःमध्ये ड्रॉप करून घेणार आणि 5 व्होल्ट आउटपुटला कॉन्स्टंट देणार. समजलं बेसिक गोष्ट. ठीक आहे, तर हा प्रॅक्टिकली काय करतो, जरी आपण म्हणतो आहे की झिनर डायोड सगळं काम करतो, ठीक आहे, कॉन्स्टंट देण्याचं काम करतो आउटपुट व्होल्टेज, मात्र फक्त झिनर डायोडचा उपयोग होत नाही तर त्याच्या सिरीजला एक रेजिस्टन्स जोडला असतो, ज्याला सिरीज रेजिस्टन्स असं म्हणतात. तर तो सिरीज रेजिस्टन्स काय करतो, व्होल्टेज ड्रॉप करण्याचं काम करतो आणि आपल्याला आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट देतो. समजलं इथपर्यंत? ठीक आहे, तर
हा जो काही झिनर रेग्युलेटर जो आहे, हा झिनर रेग्युलेटर केव्हा वर्क करेल त्याच्या काही कंडिशन्स आहेत बघा, खालच्या कंडिशन्स आपण म्हणूयात. म्हणजे झिनर रेग्युलेटर हा झिनर रेग्युलेटरचं काम करू किंवा रेग्युलेटरचं काय करू किंवा व्होल्टेज रेग्युलेटरचं काम करेल केव्हा, ज्यावेळेस या खालच्या कंडिशन्स सॅटिस्फाईड होतील त्यावेळेस. सॅटिस्फाईड कंडिशन्स. कंडिशन नंबर 1, झिनर डायोड हा कसा असला पाहिजे, ZD कसा असला पाहिजे, इज इन किंवा इट मस्ट बी रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायसमध्ये तो कसा असला पाहिजे, जोडलेला असला पाहिजे. हे झाली पहिली कंडिशन. पहिली कंडिशन समजली. झिनर डायोड हा कसा जोडला पाहिजे, तर रिव्हर्स बायसमध्येच जोडला पाहिजे. रिव्हर्स बायसमध्ये कसा म्हणजे कसा, तर झिनर डायोडचा सिम्बॉल जो असतो तो असा असतो. जर आपण उभा काढला तर तो असा असेल. हा आपला डायोडचा नॉर्मल डायोडचा, त्याला थोडासा असा झेड काढलेला असतो बघा, हा या प्रकारात. ठीक आहे, समजून घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा झिनर डायोड असतो. त्याच्या ॲनोडला तुम्हाला काय जोडायचं आहे, निगेटिव्ह जोडायचं आहे, आणि कॅथोडला काय जोडायचं आहे, पॉझिटिव्ह जोडायचं आहे. तर तो काय होईल, रिव्हर्स बायसमध्ये जोड. आलं का लक्षात. झिनर डायोड हा कसा असला पाहिजे, रिव्हर्स बायसमध्येच असला पाहिजे. दुसरी गोष्ट, इट मस्ट बी सफिशियंट पॉवर रेटिंग. पॉवर रेटिंग कसं असलं पाहिजे, पॉवर रेटिंग सफिशियंट असलं पाहिजे. म्हणजे काय, जर तुम्ही 5 व्होल्टसाठी वापरणार असाल तर तिथे 5 व्होल्टसाठीचाच झिनर डायोड वापरायचा. जर व्होल्टेज जास्त असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तिची पॉवर रेटिंग चेंज करायची आहे. ठीक आहे, हे पॉवर रेटिंग तुम्हाला समजलं असेल. तिसरं जे आहे ते आहे की झिनर करंट जो आहे तो कसा असला पाहिजे, नी पॉईंटपेक्षा जास्त असला पाहिजे, Imaxपेक्षा कमी असला पाहिजे. आता बघा, मी पहिली कंडिशन लिहून घेतो. IZ मस्ट बी above द नी पॉईंट. आता हा नी पॉईंट काय आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे नंतर. नी पॉईंट अँड बिलो द Imax. ठीक आहे, आता ही कंडिशन समजण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, झिनर डायोडची कॅरेक्टरिस्टिक्स माहीत असली पाहिजे. कॅरेक्टरिस्टिक्स कशी आहे बघा त्याची. झिनर डायोड हा रिव्हर्स बायसमध्ये जोडतात. म्हणजेच आपण ह्या ॲक्सिसला त्याला घेणार आहे बघा, हा इकडं वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, पण हा मायनस, आणि इकडं सुद्धा कसं असणार आहे, वाय मायनस, कारण तो रिव्हर्स बायसमध्ये जोडणार आहे. ठीक आहे, तर तुमचा जो काही झिनर डायोड जो आहे तो झिनर डायोडचा कॅरेक्टरिस्टिक्स या प्रकारे आहे बघा. ठीक आहे, या प्रकारे आहे. तर इथं त्याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं. इकडे काय असतं, व्होल्टेज असतं, आणि इकडे काय असतो, IZ असतो. म्हणजे वाय ॲक्सिसला काय असतो, करंट, आणि एक्स ॲक्सिसला काय असतं, व्होल्टेज. हे बेसिकली समजून घ्या. तर हा त्याचा काय झाला, नी पॉईंट. नी समजतो ना तुम्हाला, नी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपला अवयव आहे, बरोबर. तर हा त्याचा झाला एक कोपरा. ठीक आहे, नी पॉईंट, हा झाला नी पॉईंट. तर हा नी पॉईंटच्या पेक्षा याचा करंट कसा असला पाहिजे, जास्त, म्हणजे अबोव पाहिजे, जास्त पाहिजे. आणि कोणापेक्षा कमी पाहिजे, तर इथं असतो Imaxच्या जर जास्त करंट वाहिला झिनरमधून तर झिनर काय होईल, तुमचा डॅमेज होईल. म्हणजे हे त्याचे लिमिटेशन्स आहे. इथपासून काय करायचं, जास्त जर झाला करंट तर काय होईल, तुमचा झिनर डायोड काय होईल बघा, या पॉईंटपेक्षा जर जास्त करंट वाहिला इथून पुढे तर काय होईल, तुमचा झिनर डायोड डॅमेज होईल. म्हणजेच काय, त्याची लिमिटेशन्स काय आहे, तर ह्या रेषेपासून तर ह्या रेषेपर्यंत. म्हणजे नी पॉईंटपेक्षा जास्त आणि Imaxपेक्षा कमी. आले लक्षात. तर एवढ्याच क्षेत्रामध्ये त्याचा काय असला पाहिजे, करंट असला पाहिजे. समजलं आहे. आता त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून आपण हे स्टेटमेंट मांडलेलं आहे की झिनर करंट कसा असला पाहिजे, अबोव द नी पॉईंट, हे नी पॉईंट आहे, अबोव द नी पॉईंट आणि बिलो द Imax. समजलं आहे. आता पुढची कंडिशन किती झाल्या, 3 कंडिशन झाल्या. चौथी कंडिशन नंबर 4 काय, तर त्याचं जे काय व्होल्टेज आहे त्याला VZ म्हणूयात आपण. ठीक आहे, समजून घ्या. VZ इज ग्रेटर दॅन
इज ग्रेटर दॅन ब्रेकडाऊन व्होल्टेज. ठीक आहे, झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज, झिनर ब्रेकडाऊन एकत्र शब्द आहे. ठीक आहे, ब्रेकडाऊन व्होल्टेज. आता झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय, डायग्राममध्ये बघा ही जी काय आपली कॅरेक्टरिस्टिक्स होती, ह्या कॅरेक्टरिस्टिक्सचा हा पॉईंट म्हणजे इथून बघा व्होल्टेज त्याचं कसं होतं तर कमी होतं, बरोबर. त्याच्यानंतर करंटसुद्धा कसा होता म्हणजे तिथून करंट वाहतच नव्हता, बरोबर. इथपासून करंट मॅक्झिमम झाला, या पॉईंटपासून काय झाला, या पॉईंटपासून करंट एकदम रॅपिडली चेंज झाला, म्हणजे हे त्याचं काय झालं ब्रेकडाऊन व्होल्टेज. काय झालं, ब्रेकडाऊन व्होल्टेज. हा पॉईंट म्हणजे काय झाला ब्रेकडाऊन व्होल्टेज. म्हणजे याच्यापेक्षा कसं असलं पाहिजे व्होल्टेज जास्त असलं पाहिजे, ह्या पॉईंटपेक्षा कसं असलं पाहिजे पुढं असलं पाहिजे. कोणाचं, झिनरचं व्होल्टेज. समजलं आहे, तेच सांगितली चौथी कंडिशन की झिनर व्होल्टेज जे आहे ते कसं असलं पाहिजे, ग्रेटर दॅन झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज असलं. समजलं आहे. परत एकदा बघा, झिनर जो काही रेग्युलेटर आहे तो झिनर रेग्युलेटर केव्हा वर्क करेल. सगळ्यात अगोदर आपण झिनर रेग्युलेटर समजून घेण्याच्या अगोदर रेग्युलेटर म्हणजे काय समजून घेतला. रेग्युलेटर काय करतो, आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट देतो इरेस्पेक्टिव्ह ऑफ लाईन फ्लक्च्युएशन आणि लोड फ्लक्च्युएशन. लाईनमध्ये फ्लक्च्युएशन म्हणजे इनपुट लाईनमध्ये फ्लक्च्युएशन झालं तरी त्याने आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट दिलं पाहिजे रेग्युलेटरने, बरोबर. किंवा लोडचा करंट कमी जास्त झाला तरी आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट दिलं पाहिजे, राईट. मग असा रेग्युलेटर कोणता आहे तर झिनर रेग्युलेटर आहे. तर झिनर डायोडचा वापर करून आपण एक रेग्युलेटर तयार करू शकतो. ठीक आहे, तर मग झिनर डायोड जर आपल्याला यूज करायचा असेल तर झिनर डायोड आपल्याला कसा जोडला पाहिजे, पॅरलली जोडला पाहिजे. त्यानंतर तो कसा वर्क करतो तर झिनर काय करतो, झिनर डायोड काय करतो तर त्याच्यामधला जो काही करंट आहे म्हणजे त्याला झिनर करंट म्हणतो आपण, तर झिनर करंट कमी किंवा जास्त करतो आणि आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट देतो, असं स्टेटमेंट सांगितलेलं आहे. मात्र प्रॅक्टिकली कसं आहे, प्रॅक्टिकली काय आहे तर त्याच्या सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स जोडलेला असतो, त्याला आपण सिरीज रेजिस्टन्स म्हणतो. तो स्वतःमध्ये काय करतो, व्होल्टेज ड्रॉप कमी किंवा जास्त करतो आणि आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट देण्याचं काम करतो. समजलं आहे. नंतर आपण झिनरचा हा सिम्बॉल बघितलेला आहे. मग खाली काय सांगितलेलं आहे की बाबा झिनर डायोड जर रेग्युलेटर म्हणून जर वापरायचा असेल, झिनर रेग्युलेटर वर्क म्हणून करायचं असेल तर काही सॅटिस्फाईड कंडिशन्स आपल्याला मान्य कराव्या लागतील किंवा काही सॅटिस्फाईड कंडिशन आहेत झिनर डायोडच्या. तर कोणत्या कोणत्या आहेत त्या, तर पहिली कंडिशन सांगितली की झिनर डायोड हा कसा जोडला पाहिजे, तुम्ही रिव्हर्स बायसमध्ये जोडला पाहिजे. दुसरी कंडिशन सांगितली की पॉवर रेटिंग जे आहे ते सफिशियंट असलं पाहिजे. हे तर आपल्याला समजतं म्हणजे ज्या ज्या व्होल्टेजप्रमाणे त्याचं पॉवर रेटिंग चेंज केलं पाहिजे. तिसरा पॉईंट सांगितला की त्याचा जो काही झिनर करंट आहे तो अबो द नी पॉईंट म्हणजे या पॉईंटपाशी आणि बिलो द आय मॅक्स या पॉईंटपाशी आय मॅक्सपेक्षा कमी आणि नी पॉईंटपेक्षा जास्त असला पाहिजे. ठीक आहे. आणि नंतर आपण शेवटला बघितली चौथी कंडिशन की झिनरचं व्होल्टेज जे आहे, झिनर व्होल्टेज ते कसं असलं पाहिजे, ग्रेटर दॅन द झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज. म्हणजे या व्होल्टेजपेक्षा हा जो काही पॉईंट दिसतोय तुम्हाला, हा पॉईंट या पॉईंटपेक्षा कसं असलं पाहिजे, झिनर व्होल्टेज जास्त असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे असेल 2 व्होल्ट, ठीक आहे, इथे असेल 2 व्होल्ट, तिथे काय त्याचा ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे. म्हणजे 2 व्होल्टपेक्षा कसं असलं पाहिजे, व्होल्टेज हे जास्त असावे. 2.1 2.3 चालेल, 1.9 चालणार नाही. आलं लक्षात, समजलं आहे. तर या पद्धतीने तुमचा झिनर हा वर्क करतो. आता आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेणार आहे. त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की झिनर रेग्युलेटर जो आहे तर झिनर रेग्युलेटर कसा रेग्युलेटर म्हणून वर्क करतो, व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून कसा वर्क करतो, आउटपुट व्होल्टेज कसं कॉन्स्टंट देतो. तर हे आपल्याला त्या एक्झाम्पल्समध्ये समजून घ्यायचं. मग आपण काय करूयात, त्याच्यासाठी एक डायग्राम ड्रॉ करूयात, एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुम्हाला समजेल की झिनर रेग्युलेटर जो आहे तो कशा प्रकारे वर्क करतो. ठीक आहे. बघा या ठिकाणी मी जोडला आहे झिनर रेग्युलेटर झिनर डायोड. हा झिनर डायोड जो आहे तो रिव्हर्स बायसमध्ये मी जोडलेला आहे. इथे आहे प्लस टर्मिनल, इथे आहे मायनस टर्मिनल, राईट. तर प्लस टर्मिनलला मी काय केलेलं आहे, इथे कॅथॉड जोडलेला आहे आणि इथे कॅथॉड आहे, कॅथॉड, आणि इथे काय आहे, ॲनॉड आहे. ठीक आहे. मी रिव्हर्स बायसमध्ये जोडलेला आहे कारण त्याची पहिलीच कंडिशन आहे की बाबा रिव्हर्स बायसमध्ये असला पाहिजे. आणि इथे मी लोड जोडलेला आहे, त्याला मी RL म्हणतो. RLची व्हॅल्यू आता आपल्याला एक्झाम्पल बघायचं म्हणून मी इथे व्हॅल्यू पण लिहितो. ठीक आहे. 10 K ओम घेतलेली आहे आणि RS जो आहे तो काय घेतलेला आहे मी 5 K ओम. ठीक आहे, के आहे इथे
5K ओहम आणि 10K ओहम, RL जो घेतला आहे 10K ओहम घेतला आहे. याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असतं त्याला तुम्ही म्हणता VR, म्हणजे काय, व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टन्स. त्यानंतर इथून जो करंट वाहील त्याला तुम्ही म्हणणार I, मेन करंट जो आहे तो I आहे. ठीक आहे. इथे जो खाली करंट जो वाहील त्याला तुम्ही काय म्हणणार, मी ते वेगळ्या पेनने दर्शवतो म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपं जाईल. रेड पेनने दाखवतो. हा आहे I करंट. ठीक आहे. इथे झिनरमधून जो काही करंट जाणार आहे त्याला तुम्ही काय म्हणणार, IZ करंट. आणि ILमधून जो म्हणजेच RLमधून जो करंट फ्लो होणार आहे त्याला तुम्ही काय म्हणणार, IL करंट. तो म्हणजे इथून फ्लो होईल. राईट. मग इथे तुम्हाला 3 करंट आहेत. एक I म्हणजे मेन करंट आहे, तो पुढे जाऊन या पॉईंटपासून काय होतोय, डिस्ट्रीब्यूट होतोय. एक झिनरकडे जातोय आणि एक करंट पुढे जातोय, इकडे येतोय. राईट. एक इकडे जातोय, एक इकडे जातोय, दोन इकडे तो डिस्ट्रीब्यूट होतोय. मेन करंट कोणता आहे, I. ठीक आहे. हे समजून घ्या. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो, बघा काही फॉर्म्युला आपल्याला समजून घ्यायला लागतील. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो, I इज इक्वल टू काय आहे, IZ अधिक IL. कारण का एकच करंट आहे, तो काय झाला इथून डिस्ट्रीब्यूट झाला आहे, एक इकडे गेला की इकडे गेला आहे. म्हणजे मेन करंट कोणता आहे, तर I आहे. म्हणून I इज इक्वल टू IZ प्लस IL हे आपण लिहू शकतो. राईट. त्यानंतर झिनरच्या अक्रॉस जो काही व्होल्टेज आहे ते आहे 50 व्होल्ट. म्हणजे काय, हे 50 व्होल्ट म्हणजे काय, तर तुमचा झिनर जो आहे तो काय करील, 50 व्होल्ट आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट देईल. ठीक आहे. 50 व्होल्ट आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट देईल. किती, 50. म्हणजे RLच्या अक्रॉस 50 हे कॉन्स्टंटच देईल. आता इनपुट व्होल्टेज आपण असं म्हणूयात की इनपुट व्होल्टेज चेंज होत आहे. कितपासून कितपर्यंत, इनपुट व्होल्टेज चेंज होत आहे 80 पासून तर 100 पर्यंत. ठीक आहे. 80 पासून तर 110 पर्यंत आपण असं म्हणूयात. 110 पर्यंत काय होते, चेंज होते इनपुट व्होल्टेज. तरी काय केलं पाहिजे, झिनरने 50 व्होल्ट कॉन्स्टंट दिलं पाहिजे. कसं ते आपल्याला समजून घ्यायचं. ठीक आहे. डायग्राम समजली तुम्हाला. इथे आहे सिरीज रेजिस्टन्स, त्याची व्हॅल्यू आहे 5K ओहम. इथे आहे झिनर रेग्युलेटर, त्याची व्हॅल्यू आहे 50 व्होल्ट आणि म्हणजेच तो 50 व्होल्ट कॉन्स्टंट देणार आहे. त्याच्यातून वाहणारा करंट म्हणजे IZ आहे. राईट. त्याच्यानंतर इथे IL म्हणजे काही लोड करंट जो आहे तो RLमधून फ्लो होणार आहे. ठीक आहे. इतक्या गोष्टी समजल्या तुम्हाला. आता काही फॉर्म्युले आपल्याला किंवा आपल्याला काही इक्वेशन्स लक्षात ठेवावे लागतात. ठीक आहे. आता आउटपुट व्होल्टेज म्हणजे कोणाच्या अक्रॉस व्होल्टेज असणार आहे, तर वेगळा पेन घेतो मी. आउटपुट व्होल्टेज म्हणजे काय, तर ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे RLच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे काय असणार आहे, तुमचा आउटपुट व्होल्टेज असणार आहे. मग आउटपुट व्होल्टेज इथे आहे इनपुट व्होल्टेज आणि हे काय आहे, VR व्होल्टेज. ठीक आहे. VR व्होल्टेज म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो, इनपुट व्होल्टेज दिल्यानंतर ते काय होते, डिस्ट्रीब्यूट होते. एक VRच्या अक्रॉस जाते आणि एक आउटपुट व्होल्टेजच्या अक्रॉस जाते. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो, Vin इज इक्वल टू VR प्लस VO. राईट. हे मान्य आहे. इनपुट व्होल्टेज आपण देतोय ते काय होतंय, ह्या VRच्या अक्रॉस आणि RLच्या अक्रॉस काय होते, डिस्ट्रीब्यूट होत आहे. राईट. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, Vin इज इक्वल टू VR प्लस VO किंवा आउटपुट व्होल्टेज. समजलं आहे. त्यानंतर आता याला आपल्याला काही थोडंसं आपल्या संकल्पनेनुसार चेंज करावं लागेल. जसं की इथे आपल्याला आउटपुट व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं, म्हणून मी याला असं म्हणेल की आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू, ह्याच फॉर्म्युल्यामध्ये जर आपण चेंज केला, आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू जर काढलं तर काय होईल, ते Vin मायनस VR. राईट. काही चेंज केलं नाही आपण, फक्त इक्वेशन व्यवस्थित लिहून घेतलेले. आणि इथे आपल्याला झिनर करंट हवा आहे, तर झिनर करंट काय येईल, IZ इज इक्वल टू I मायनस IL. राईट. काय प्रॉब्लेम कोणाला. ठीक आहे. हे दोन इक्वेशन काढून घेतलेले आहेत आपण आणि हे आपल्याला एक प्रॉब्लेम सॉल्व करताना समजून घ्यावे लागते. ठीक आहे. मग असं आपण आता गृहीत धरूयात. बघा नीट लक्षात घ्या. प्रॉब्लेम कळाला तुम्हाला. प्रॉब्लेममध्ये काय सॉल्व करायचं आपल्याला, की इनपुट चेंज होतं आहे. इनपुट काय चेंज होतं आहे, तर 80 पासून तर 110 पर्यंत इनपुट चेंज होतं आहे. आउटपुट मात्र आपल्याला काय करायचं, कॉन्स्टंट ठेवायचं. आणि कॉन्स्टंट ठेवण्यासाठी कोण काम करतं आहे, तर झिनर रेग्युलेटर काम करतो आहे आणि व्होल्टेज रेग्युलेटर रेजिस्टन्स, सिरीज रेजिस्टन्स काम करतो आहे. ठीक आहे. तर कसं काम करतो आहे ते आपल्याला समजून घ्यायचं. तर समजा
आता इथे 80 व्होल्टपासून तर 110पर्यंत चेंज होते. म्हणजे समजा आपण काय करूयात की 80 व्होल्ट आत्ता सध्या इनपुट आहे, तर काय चेंज होतो आहे ते आपल्याला समजून घ्यायचं. आपण असं अज्युम करू केस नंबर 1मध्ये. केस 1, व्ही इन, अज्युम व्ही इन इज इक्वल टू 80 व्होल्ट, राईट. जर 80 व्होल्ट तुमचं व्होल्टेज असेल तर काय होईल, चला तर आपण सॉल्व करून घेऊयात. तर काय होईल बघा, सगळ्यात अगोदर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये झिनर करंट फाइंड करायचा. ठीक आहे, आपण आउटपुट व्होल्टेज असा अज्युम करा की आउटपुट व्होल्टेज काय आहे, तर ते 50 व्होल्ट कॉन्स्टंटच आहे, आत्ताच आहे असं आपण अज्युम करून घेऊयात, राईट. व्ही इन किती आहे, तर बाबा 80 व्होल्ट आहे. त्यावेळेस आपल्या झिनर रेग्युलेटरने काय केलं पाहिजे, 50 व्होल्ट इतकं आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट दिलं पाहिजे. ठीक आहे, आपण झिनर करंट कसा चेंज होतो हे बघायचं आहे आपल्याला. मग व्ही इन माहिती आहे तुम्हाला, आउटपुट व्होल्टेज माहिती आहे, व्ही आर कॅल्क्युलेट करू शकता का तुम्ही. व्ही आर इज इक्वल टू काय येईल, फॉर्म्युला बघा काय आहे. ठीक आहे, व्ही ओ इज इक्वल टू व्ही इन मायनस व्ही आर. इथे व्ही आर इज इक्वल टू काय येईल, मग व्ही आर इज इक्वल टू काय फॉर्म्युला होईल, व्ही आर इज इक्वल टू व्ही इन मायनस व्ही, राईट. मग व्ही इन किती आहे, 80 व्होल्ट आहे. व्ही ओ किती आहे, 50. किती आलं व्होल्टेज, 30 व्होल्ट, राईट. काय आलं तुमचा व्ही आर. आता व्ही आर भेटल्यानंतर याच्यावरनं आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, डायग्रामकडे जाऊयात परत. व्ही आर जर भेटला आहे, रेजिस्टन्स माहिती आहे, व्होल्टेज माहिती आहे, करंट कॅल्क्युलेट करू शकतो, आय करू शकतो, राईट. मग आय इज इक्वल टू काय येईल फॉर्म्युला, आय इज इक्वल टू व्ही आर अपॉन आर एस. काय व्ही आरची व्हॅल्यू 30 डिवायडेड बाय आर एस किती आहे 5K ओहम. डायग्राममध्ये आपण मगाशी बघितलं होतं. कॅल्क्युलेशन करा, उत्तर काय येईल 5×6 हा के वरती गेल्यानंतर काय होईल मिली, बरोबर, मिली ॲम्पियर. हा तुम्हाला काय भेटला आय. ठीक आहे, आय लक्षात ठेवला, आय किती आला 6 मिली ॲम्पियर, राईट. आता आपण आय एल कॅल्क्युलेट करूया. आय एल कसा कॅल्क्युलेट करणार, आय एल म्हणजे काय बघा, डायग्राममध्ये जाऊयात आपण. आय एल म्हणजे, तर ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज तुम्हाला माहिती आहे, आर एलच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती आहे 50 व्होल्ट आहे. रेजिस्टन्स माहिती आहे 10K. करंट कॅल्क्युलेट करू शकता, व्होल्टेज माहिती आहे, रेजिस्टन्स माहिती आहे, ओम्स लॉने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. 50 व्होल्ट आणि 10K ओहम रेजिस्टन्स. चला, आय एल इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय आर एल. आउटपुट व्होल्टेज आहे 50 व्होल्ट डिवायडेड बाय आर एल किती आहे 10K ॲम्पियर, सॉरी ओहम. कॅल्क्युलेशन करा, आय एल किती भेटेल 5 मिली, कारण का हा के वरती जाऊन मिली होणार आहे, मिली ॲम्पियर. आय एल तुम्हाला भेटलेला आहे 5 मिली ॲम्पियर. आता तुम्ही आय झेड कॅल्क्युलेट करू शकता. आय झेडचा फॉर्म्युला काय होता, आय झेड इज इक्वल टू काय होता, आय झेड इज इक्वल टू फॉर्म्युला बघा, आय झेड इज इक्वल टू आय मायनस आय एल, बरोबर. मग चला, आय झेड इज इक्वल टू आय मायनस आय एल. आयची व्हॅल्यू किती आलेली आहे तर 6 ॲम्पियर आणि आय एलची व्हॅल्यू आहे 5 मिली ॲम्पियर. 6 मिली ॲम्पियर मायनस 5 मिली ॲम्पियर. हे जर कॅल्क्युलेट केलं तर त्याचा आन्सर येईल 1 मिली ॲम्पियर आय झेड. केव्हा आय झेड भेटला तुम्हाला 1 मिली ॲम्पियर बघा, हे लक्षात ठेवा. आय झेड इज इक्वल टू 1 मिली ॲम्पियर हे तुमचं काय भेटलेलं आहे, आत्ताचं ॲन्सर भेटलेलं आहे. केव्हा, ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज काय असेल 80 व्होल्ट असेल त्यावेळेस. आता सेम आपल्याला कंडिशन सॉल्व करायच्यात. केव्हा, केस नंबर 2, व्ही इन इज इक्वल टू किती 100 घ्या. ठीक आहे, व्ही इन इज इक्वल टू 100 व्होल्ट ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस काय होईल तर व्ही आर किती येईल, डायरेक्टली कॅल्क्युलेट करा. 100 मायनस बघा, हेच फॉर्म्युले वापरायचे आहेत आपल्याला. 100 मायनस 50 आउटपुट व्होल्टेज, बरोबर ना. व्ही इन 100 घेतलेलं आपण आणि आउटपुट व्होल्टेज जे आहे ते 50 व्होल्ट कॉन्स्टंट आहेच असं आपण अज्युम केलेलं आहे. मग याची व्हॅल्यू किती येईल 50 व्होल्ट येईल. मग आय कॅल्क्युलेट करा 50 भागिले, कारण का बघा आयचा फॉर्म्युला काय आहे व्ही आर अपॉन आर एस. सेम फॉर्म्युले वापरायचे, सेम मगाचीच, फक्त व्हॅल्यू चेंज होतील. इथे काय येईल तर 50 डिव्हायडेड बाय 5K ओम तोच राहिला आहे, बरोबर. किती आन्सर येईल 10 मिली ॲम्पियर, राईट. आय किती भेटला तुम्हाला 10 मिली ॲम्पियर.
पुढे काय करायचं आपल्याला पुन्हा आय एल कॅल्क्युलेट करायचं. आय एलची व्हॅल्यू तीच असणार आहे, कारण का आउटपुट तर तेच आहे, रेजिस्टन्स पण तोच आहे, तुमचा आउटपुट चेंज होणार नाही. आय एल तो कॉन्स्टंटच राहील, किती 5 मिली ॲम्पियर, राईट. पुढे आता तुम्ही आय झेड कॅल्क्युलेट करू शकता. तुम्हाला आय भेटला आहे आणि आय एल भेटलेला आहे, तर आय झेड इज इक्वल टू काय आहे, तर आय मायनस आय एल. आय किती आहे आता 10 आला ना, राईट. 10 मिली ॲम्पियर मायनस 5 मिली ॲम्पियर, किती भेटलं तुम्हाला 5 मिली ॲम्पियर. कोण भेटला, आय झेड. आय झेड किती भेटलेला आहे 5 मिली ॲम्पियर. ठीक आहे. आता तिसरी कंडिशन आपण डायग्रामकडं परत जाऊया. डायग्राममध्ये आपण असं म्हटलं होतं की बाबा 80पासून तर 110पर्यंत चेंज होतो आहे. आता आपण 2 चेंज बघितले, एक 80 एक 100 आणि एक अजून घेऊयात. कोणता, 110 जर झाला तर काय होते, केस नंबर 3. सोपं आहे ना. अज्यूम करा व्ही इन इज इक्वल टू 110 असेल व्होल्ट. तर शेवटला तुम्हाला कळेल की नक्की आपण का सॉल्व करतो इतकं. तर त्यासाठी आता व्ही इन आपण 110 घेतला, तर त्यासाठी आपला व्ही आर किती येईल, तर 110 वजा 50, कारण आउटपुट व्होल्टेज 50 आहे, इनपुट व्होल्टेज हे आहे. फॉर्म्युला आपण व्हॅल्यू टाकल्या, किती भेटलं तुम्हाला 60, राईट. व्हॅल्यूज टाका. सॉरी, आता तुम्हाला व्ही आर भेटलेला आहे. तुम्ही आय कॅल्क्युलेट करू शकता, कारण आयचा फॉर्म्युला काय आहे, व्ही आर अपॉन आर एस. व्ही आरची व्हॅल्यू आहे 60, आर एसची व्हॅल्यू आहे 5K. ॲन्सर किती येईल, ॲन्सर किती येईल 12, राईट. आय इज इक्वल टू किती आला 12 मिली ॲम्पियर. पुढे आय एलची व्हॅल्यू तीच असणार आहे, कारण का काही चेंज नाही, आउटपुट व्होल्टेज तेच आहे आणि रेजिस्टन्स पण तोच आहे, म्हणजे काय आय एल इज इक्वल टू 5 मिली ॲम्पियर. पुढे काय आय झेड इज इक्वल टू व्हॅल्यू काय आहे आय मायनस आय एल. आयची व्हॅल्यू आहे 12 मिली ॲम्पियर वजा 5 मिली ॲम्पियर. किती आला ॲन्सर, तर 7 नाही का, 7 मिली ॲम्पियर, राईट. आता कम्पेअर करा, तिन्ही गोष्टी कम्पेअर करा. ठीक आहे. याच्यासाठी वेगळा चार्ट पण आपण ड्रॉ करू शकतो. बघा, हे तीनही गोष्टी ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर कराल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, या ठिकाणी तुम्ही आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट घेतलं होतं 50 व्होल्ट, या ठिकाणीही 50 व्होल्ट कॉन्स्टंट घेतलं, या ठिकाणीही 50 व्होल्ट कॉन्स्टंट घेतलं, राईट. म्हणजे आपण असं म्हणूयात, आपण उलटं गेलो की 50 व्होल्ट कॉन्स्टंट ठेवल्याच्या नंतर झिनर डायोडवर काय परिणाम होतो आहे, तर झिनर डायोड काय करतो, स्वतःमधला करंट चेंज करतो. बघा, 80 व्होल्ट असताना 1 मिली ॲम्पियर इतकं करंट तो स्वतःमध्ये मधून फ्लो करतो आहे. ज्यावेळेस 100 व्होल्ट येईल त्यावेळेस तो 5 मिली ॲम्पियर इतका करंट फ्लो करतो आहे, आणि ज्यावेळेस 110 व्होल्ट येईल त्यावेळेस तो 7 मिली ॲम्पियर करंट फ्लो करतो आहे. आणि व्होल्टेज ड्रॉप बघा, व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय, व्ही आर बघा, या ठिकाणी मी थोडंसं झूम करतो, व्ही आरमध्ये सुद्धा चेंज होतो. या ठिकाणी 80 व्होल्ट होतं त्यावेळेस 30 व्होल्ट इतका व्होल्टेज ड्रॉप केला होता. कुणी झिनर रेजिस्टन्स जो काही सिरीज रेजिस्टन्स होता तो त्याने 30 व्होल्ट इतकं व्होल्टेज ड्रॉप केलं होतं. या ठिकाणी 50 व्होल्ट इतकं व्होल्टेज ड्रॉप केलं आहे, आणि या ठिकाणी 60 व्होल्ट इतकं व्होल्टेज ड्रॉप केलं आहे. म्हणजे आउटपुट व्होल्टेज 50 ठेवण्यासाठी आपण काय काय गोष्टी किंवा झिनर रेग्युलेटरने काय काय केलं, तर इथे करंटही चेंज केला, 5 मिली ॲम्पियर, 1 मिली ॲम्पियर, 7 मिली ॲम्पियर या पद्धतीचा, आणि व्होल्टेज जे काही व्होल्टेज ड्रॉपही काय केला होता, चेंज केला, आणि आपल्याला आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवण्यासाठी मदत केली. आले का लक्षात. म्हणजे आपण याच्यावरनं काय म्हणू शकतो की झिनर रेग्युलेटर जो आहे तो आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवतो, किंवा ज्यावेळेस तो स्वतःमधला करंट कमी जास्त करतो तेव्हा. आणि व्होल्टेज ड्रॉप जो आहे, म्हणजे डायग्रॅमॅटिकली जर सांगायचं झालं तर काय, तर झिनर आय झेड करंट जो आहे, झिनर करंट हा काय करतो, स्वतःमधून तो कमी किंवा जास्त फ्लो करतो आणि व्होल्टेज ड्रॉप करण्याचं काम करतो. अगोदर बघा 80साठी 30 होता, मग 100साठी 50 होता, आणि व्होल्टेज ड्रॉप होता व्ही आर, बरोबर ना. म्हणजे हा रेजिस्टन्स काय करतो, तेवढे व्होल्टेज काढून घेतो. तुम्हाला 80 दिले, मात्र आउटपुट किती पाहिजे 50, मग हे 50 पाहिजे, 80 आहे म्हणजे एक्स्ट्रा किती आहे 30 एक्स्ट्रा आहे, तर 30 एक्स्ट्रा कोण काढील, हा व्ही आर काय करून खाऊन घेईल, आणि आउटपुट व्होल्टेज तुम्हाला काय करेल 50 व्होल्ट कॉन्स्टंट करेल. त्याच पद्धतीने जर 110 असेल तर 60 व्होल्ट खाऊन घेण्याचं काम कोण करेल, तर हा व्ही आर करेल, बाय युझिंग द झिनर करंट. झिनर करंटची आवश्यकता त्यासाठी लागेल, आणि तुमचं आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट राहील. समजलं आहे सगळ्यांना. झिनर रेग्युलेटर कसा आउटपुट कॉन्स्टंट देतो, तर स्वतःमधला करंट कमी जास्त करतो आणि सिरीज रेजिस्टन्सला व्होल्टेज ड्रॉप करण्यास भाग पाडतो, आणि आउटपुट व्होल्टेज आपल्याला काय देतो, कॉन्स्टंट देतो.
समजलं आहे सगळ्यांना झिनर रेग्युलेटर. आता हे झालं लाईन रेग्युलेशनसाठी. आता लोड रेग्युलेशन जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घेऊया.